निर्माते के सुब्रमण्यम यांचा वेगळ्या विषयावरील आधारित चित्रपट भूताचा हनीमून। यात मी विलनचं काम केलं। मी गावचा सरपंच आहे आणि ज्या मुलांनी शाप दिलाय की या गावात मुलंच होणार नाही म्हणून आमची शाळा जी असते त्या शाळेत 7वी पासून मुलं आहेत आणि 1ली ते 7वी वर्ग खाली आहेत। तर त्याच्यामुळे कोण लग्न करत नाही तर लग्न केलं तर मरणार असा एक शाप असतो। वत्सला नावाचं कॅरेक्टर करते। रोखोक बोलणारी मुलगी जी कोणालाही न घाबरणारी, गावातली एकदम अशी शांत आणि शांत दिसणारी पण तशी नसणारी अशा टाईपचं सुंदर असं कॅरेक्टर आहे। या फिल्ममध्ये 4 गाणी आहेत आणि 4ही वेगवेगळ्या प्रकारच्या जॉनरची आहेत। एक एकदम ट्रमेंडस लव्ह सॉन्ग आहे आपलं वैशाली आणि स्वप्नीलचं, आणि राजने ते अतिशय उत्कृष्टपणे शूट केलं आहे आणि भरत मला सगळ्यात जास्त सुंदर याच गाण्यात वाटलं आतापर्यंत। भूताचा हनीमून म्हणजे काय याचं खरंच मलाही खूप कुतूहल होतं आणि ती गोष्ट ऐकूनच मग मी त्यातली गाणी गायली। मी एक लोकगीत आणि कोळी गीतं गाणारी एक सिंगर, पहिल्यांदाच ही संधी मला पिक्चरमध्ये मिळते आहे गाण्याची। गाणं खूप छान झालेलं आहे। आयटम सॉन्ग म्हणण्यात खूप मजा आली, ॲज वेल ॲज एक खूप आनंदी गाणं आहे जे फिल्मच्या शेवटी सगळा आनंदी आनंद होतो। भूत करताना एक वेगळी मजा मला या सिनेमामध्ये आलेली आहे आणि याचं शूटिंग जेव्हा होतं, जेव्हा मी छोट्या इमेजमध्ये या सिनेमामध्ये दिसतो त्यावेळेस सुद्धा खूप धमाल आलेली आहे। त्यामुळे मी लोकांना या सिनेमामध्ये घाबरवतो सुद्धा, मी स्वतः घाबरतो सुद्धा आणि त्याचबरोबर लोकांना भूत म्हणून मी हसवतोय सुद्धा। त्यामुळे हे भूत लहान मुलं घाबरतील असं नाहीये, तर त्यांचं मनोरंजन करेल असं हे भूत मी सादर केलेलं आहे।